नमस्कार सर्व शिमला उत्पादक शेतकरी बांधवांचं मी ICLच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण हा जो प्लॉट बघत आहात शिमला प्लॉट, तर या ठिकाणी जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत आहोत किंवा जी काही आपण शिफारस करत आहोत, तर आपण या ठिकाणी बघत आहात की आता प्लॉटची हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू झालेली आहे। आणि ज्यावेळी आपल्या शिमला प्लॉटची हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू होते आणि जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन या परिस्थितीमध्ये गरजेचं असतं, तर त्या दृष्टीने जे आपलं ICLचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर ड्रिपच्या माध्यमातून फर्टिफ्लो 05515 अधिक 5 कॅल्शियम ही ग्रेड एकरी 5 किलो आणि त्यानंतर ब्लूम 82424 अधिक 4 मॅग्नेशियम अधिक 6 सल्फर ही ग्रेड एकरी 5 किलो 3 दिवसाच्या अंतराने या ठिकाणी आपण शिमला पिकामध्ये वापर करू शकता। तसेच फवारणीच्या माध्यमातून फुलधारणा, फळधारणा किंवा सेटिंग व्यवस्थित होण्यासाठी फवारणीच्या माध्यमातून जे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये न्यूट्रिवॉन्ट बूस्टर 81639 साधारणपणे 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो आणि त्यासोबत सिलेक्ट झिंक साधारण 200 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम असा एकत्रित स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। आणि त्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसांनी आपल्याला न्यूट्रिवॉन्ट फ्रूट 12-5-27 अधिक 8 कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा साधारण 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो याप्रमाणे जर आपण आलटून पालटून फवारण्या केल्या तर याचा निश्चित आपल्याला शिमला पिकामध्ये चांगला असा परिणाम बघायला मिळू शकतो। आणि म्हणून शिमला पिकामध्ये ज्यावेळी तोडे त्या ठिकाणी सुरू होतात तर त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून फर्टिफ्लो 05515 अधिक 5 कॅल्शियम तसेच फर्टिफ्लो ब्लूम 82424 अधिक 4 मॅग्नेशियम अधिक 6 सल्फर अशा 2 ग्रेड आलटून पालटून एकरी 5 किलो 3 ते 4 दिवसाच्या अंतराने ड्रिपच्या माध्यमातून तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिवॉन्ट बूस्टर आणि सोबत सिलेक्ट झिंक आणि न्यूट्रिवॉन्ट फ्रूट अशा 2 फवारण्या आलटून पालटून त्या ठिकाणी आपण घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला शिमलाला चांगलं उत्पादन, चांगली फुलधारणा, चांगली सेटिंग त्या ठिकाणी मिळण्यास मदत होईल। धन्यवाद।